श्वास घे 1. ओम मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. श्वास सोडत 2. टाचा आणि बैठक शक्यतो एका लाईनमध्ये राहत नाही. प्रयत्नपूर्वक त्याला एका लाईनमध्ये आणा. नजर गुडघ्याच्या दिशेने. 3. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवा. डावा पाय जास्तीत जास्त मागे ताणून घ्या. डाव्या पायाचा गुडघा खाली टेकवा. पुढच्या पायाची टाच जमिनीला टेकले. कंबर थोडी खाली दाबत नजर वर. 3. मागच्या पायाच्या मांडीवर ताण आला पाहिजे. 4. पुढचा पाय उचलून मागच्या पायाजवळ नेऊन ठेवा. तिरप्या रेषेप्रमाणे, स्लाइड प्रमाणे, घसरगुंडीप्रमाणे. स्थिर राहा. कुपेताने तो त्याकडे लक्ष द्या. 4. अष्टांग स्थिती. 8 अंग टेकलेली असतात. पायाची बोटं, गुडघे, छाती, 2 हात आणि कपाळ. नाक टेकणार नाही याची थोडी काळजी घ्या. कोपर शरीराला जुळवून घ्या. श्वास घेत 6. भुजंगासन. त्यापूर्वीच गुडघे जुळवून घ्या. पायाची बोटं बाहेर, नजर वर. 7. पर्वतासन. टाचा मागे टेकवा. नजर जास्तीत जास्त आतमध्ये हनवटी कॉलर बोलला. टाचा टेकलेले आहे. पाय गुडघ्यातनं सरक. 8. यावेळेस डावा पाय पुढे घ्या. अश्वसंचालनासन. 9. 10.